अजिबातही तासनतास डाळ भिजवत न घालत बसता, न बारीक करता अगदी झटपट आपण 5 मिनिटात मेदूवडा तयार करणार आहोत. घाईच्या वेळी झटपट तयार होणारी नाश्त्याची ही रेसिपी एकदा तुम्ही नक्की ट्राय करून बघा. चला तर मग बोलण्यात वेळ न घालवता लगेचच रेसिपीला आपण सुरुवात करूया. त्यासाठी इथे आता सर्वात आधी आपल्याला 1 वाटी बारीक रवा घ्यायचा आहे. हा जो चिटोरी रवा असतो तोच इथे आपण वापरलेला आहे. जाड रवा असेल तर मिक्सरला फिरवून घेऊ शकता. आता या सारख्याच वाटीने आपण इथे तांदळाचं पीठ घेणार आहोत. तांदळाच्या पिठामुळे तुमचा मेदूवडा छान कुरकुरीत तयार होईल. तर इथे सारख्याच वाटीने आपण पाव वाटी तांदळाचं पीठ घेतलेलं आहे. तर पीठही छान बारीक असं घ्यायचं आहे आपल्याला. आता इथे सोबतच आपल्याला यामध्ये पाववाटी दही घालायचं आहे. हे दही ताजं घरचं फ्रेश असं दही मी वापरलेलं आहे. जास्त आंबट किंवा जुनं असलेलं दही इथे फार दिवसांचं वापरू नका. तर हे घेतलेलं दही पूर्ण वाटीचं आपण काढून घेणार आहोत आधी. आणि घातलेलं दही आपल्याला व्यवस्थित असं छान एकत्र करून घ्यायचं आहे. पूर्ण दही छान एकत्र करून झाल्यानंतर आपण यामध्ये पाणी घालून घेणार आहोत. पाण्याचाही तुम्हाला अचूक असा अंदाज सांगते. तर आता हे दही तर छान एकत्र करून आपलं झालेलं आहे. तर मग यामध्ये आता पाणी घालून घेणार आहोत. हे पीठ जास्त सैलसर करायचं नाही, थोडं घट्टसरच ठेवायचं, म्हणजे मेदूवड्यांना व्यवस्थित तुम्हाला आकार देता येईल. घेतलेलं पाणी जे होतं आपण सारख्याच वाटीने 1 वाटी मोजून घेतलेलं आहे. 2-3दा पाणी यामध्ये घालून घेतलेलं होतं. आणि पीठ इथे तुम्ही बघू शकता आपण कसं तयार करून घेतलेलं आहे मेदूवड्यासाठीचं. तर इथे जास्त सैलसर करायचं नाही पीठ. तर आता हा गोळा तर तयार करून झालेला आहे. याला अजिबातही सेट तुम्हाला होऊ देण्याची गरज नाही. तर आता घेतलेलं पाणी होतं त्यातलं फक्त 1-2 चमचे पाणी शिल्लक राहिलेलं असेल. आणि पूर्ण पाणी इथे आपण वापरलेलं आहे. आता तुम्ही लगेचच याचे मेदूवडे तयार करायला घेऊ शकता. पण आपण हे तयार केलेला गोळा थोडा बाजूला ठेवूया आणि नाश्त्यासोबत खाण्यासाठी आधी चटणी तयार करूयात. आता सर्वात आधी इथे पाववाटी आपण भाजलेले शेंगदाणे घेतलेले आहेत. त्याचबरोबर पाववाटी फुटाण्याची डाळ घेतलेली आहे. आणि इथे आपण डेसिकेटेड कोकोनट म्हणजेच खोबरा कीस घेतलेला आहे. तुम्ही सुक्या खोबऱ्याचे कापही घेऊ शकता. आणि इथे 2 लसूण पाकळ्या घेतलेल्या आहे. लसूण पाकळ्या कच्च्याच वापरलेल्या आहेत, त्यामुळे चटणीला फ्लेवर खूप छान येतो लसूणचा. आणि अर्धा इंच आलं, त्याचबरोबर 2 ते 3 हिरव्या मिरच्या आणि कढीपत्त्याची पानं घेतलेली आहेत. तसेच थोडीफार कोथिंबीरसुद्धा घेतलेली आहे. आणि शेवटी आपल्याला यामध्ये चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे. आता ही चटणी बारीक करत असताना आपण यामध्ये बारीक करत असतानाच थोडंफार पाणी घालून घेणार आहोत चटणीला पाहिजे तेवढं. आणि चटणी इथे आपण बारीक करून घेतलेली आहे. मिक्सरमध्ये चटणी बारीक करत असताना सुरुवातीला तसंच फिरवून घ्यायचं आहे आपल्याला साहित्य, आणि नंतर बारीक केल्यानंतर पाणी घालायचं आहे. असं केल्यामुळे चटणी व्यवस्थित बारीक होते आपली. आणि आता मिक्सरच्या भांड्यामधून आपण चटणी काढून घेतलेली आहे. चटणीवर आपण आता फोडणी घालण्यासाठी इथे तेल गरम केलेलं आहे. 2 चमचे तेल गरम झाल्यानंतर त्यामध्ये कढीपत्त्याची पानं, मोहरी आणि सुक्या लाल मिरचीचे काप घालणार आहोत. आता लगेचच आपण झाकण ठेवून घेणार आहोत, म्हणजे छान कढीपत्त्याचा फ्लेवर तेलामध्ये उतरतो. आता ही छान चुरचुरीत अशी फोडणी आपल्याला या चटणीवर घालून घ्यायची आहे. चटणी आपली अगदी खाण्यासाठी तयार झालेली आहे. आता घातलेली ही फोडणी चटणीमध्ये छान एकत्र आपल्याला करून घ्यायची आहे. तर आता ही चटणी आपली तयार झालेली आहे. आता आपण मेदूवड्यासाठी जे आपण रवा आणि तांदळाचं पीठ भिजवून ठेवलेलं होतं ते बघूयात. तर आता इथे जवळपास 5 ते 10 मिनटं झाली असतील. तर आता आपण छान हे पीठ आपलं मुरलं गेलेलं आहे. जसं तुम्हाला आधी सांगितलं की पीठ अजिबातही मुरू देण्याची गरज नाही, पण आपण चटणी करत होतो तोपर्यंत हे छान मुरलं गेलेलं आहे. इथे यामध्ये आपण काहीही न घालता बघा हे पीठ पहिल्यापेक्षा छान हलकं दिसत आहे. तर आता यामध्ये एक एक करत आपण साहित्य घालून घेणार आहोत. तर सर्वात आधी यामध्ये आपल्याला घालायचा आहे कांदा. तर एक मध्यम आकाराचा कांदा बारीक चिरून घेतलेला आहे, तो घातलेला आहे. कांदा बारीक चिरून घ्यायचा आहे आपल्याला, जाडसर कांदा वापरायचा नाही. आता यानंतर आपल्याला घ्यायचे आहे 5 ते 6 काळी मिरी मी खलबत्त्यामध्ये कुटून घेतलेली आहे, थोडी बारीक केलेली आहेत. आणि अर्धा चमचा आपल्याला यामध्ये जिरे घालायचे आहेत. त्याचबरोबर यामध्ये आपल्याला हिरव्या मिरचीचे कापसुद्धा घालायचे आहेत. तर इथे 3 ते 4 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत, त्याचे छान बारीक असे काप करून घेतलेले आहेत. आणि 7 ते 8 कढीपत्त्याची पाने छान बारीक करून तीसुद्धा घालायची आहेत यामध्ये. अर्धा इंच आलं खिसणीवर खिसून घालायचं आहे. यामुळे आपला जो मेदूवडा आहे त्याला चव छान लागते.
तर आता इथे आपण जे घेतलेलं आलं होतं ते सुद्धा खिसून घातलेलं आहे आणि त्यानंतर 2 चुटकी एवढा हिंग घालायचा आहे. आता आपण सर्व साहित्य घातल्यानंतर सर्वात शेवटी चवीनुसार यामध्ये मीठ घालून घेणार आहोत. तर इथे मीठ घातल्यानंतर आपल्याला यामध्ये घालायचं आहे फक्त चुटकीभर एवढा खाण्याचा सोडा. आता आपण हा इन्स्टंट मेदूवडा तयार करत आहोत, त्यासाठी इथे आपण हा खाण्याचा सोडा वापरलेला आहे. सोडा घातल्यामुळे तुमचा मेदूवडा छान फुलला जातो. आता आपण बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर सुद्धा घातलेली आहे. सर्व साहित्य छान या गोळ्यामध्ये आपल्याला एकत्र करून घ्यायचं आहे. तुमच्या लक्षात येत असेल गोळा हलका तर झालेलाच आहे, पण तो फर्मेंट झाल्यासारखा सुद्धा दिसत आहे. त्यावर बघू शकता तुम्ही हलकीशी जाळी तयार झालेली आहे. आता पूर्ण सर्व साहित्य छान एकत्र करून झाल्यानंतर आपल्याला मेदूवडा तयार करण्यासाठीचं हे पीठ एकदम तयार झालेलं आहे. तुम्ही याचे मेदूवडे तयार करू शकता. तर आता चमच्याला लागलेलं सर्व मिश्रण काढून घेतलेलं आहे आणि तुम्हाला मेदूवडा तयार करण्याच्या 2 पद्धती सांगणार आहे. तर सर्वात आता बघा आपण माहीत असलेली पद्धत, तर दोन्ही पद्धती सर्वांना माहीतच आहेत. तर इथे हाताला पाणी लावून घेतलेलं आहे आणि त्यावर एक गोळा आपण काढून घेतलेला आहे पाहिजे तेवढा. गोल करून घेतल्यानंतर हलकासा अंगठा फक्त आपल्याला मागे ओढायचा आहे आणि अलगद वडा तेलामध्ये सोडायचा आहे. जे नवीन करणारे असतील त्यांच्यासाठी सांगत आहे. आता दुसरी पद्धत सांगते. वाटी घेतलेली आहे, त्यावर एखादा असा कापड घ्यायचा आहे आणि पूर्ण कापडची चारही बाजू हाताने अशा पकडून ठेवायच्या खालून आणि वरची बाजू आपल्याला ओली करून घ्यायची आहे आणि पूर्ण बघा ही ओली करून घेतल्यानंतर यावर तुम्हाला पाहिजे तेवढा गोळा काढून घ्यायचा आणि हा तयार केलेला गोळा आपल्याला या वाटीवर ठेवायचा आहे आणि हलकासा फक्त आपल्याला तो प्रेस करायचा आहे आणि मध्यभागी याला आपल्याला एक होल तयार करायचा आहे. आणि बघू शकता तुम्ही अगदी साधी सोपी अशी पद्धत आहे. म्हणजे जे नवीन करणारे असतील त्यांच्यासाठी सांगते आहे. तर मध्यभागी असा होल तयार केला आणि अलगद बघा वडा तुम्ही तेलामध्ये सोडू शकता. पण मी दोन्हीही पद्धती सांगेन. तुम्हाला जर नवीन करणारे असाल तर अगदी व्यवस्थित करायचं, कारण तेल आहे आणि अंगावर उडण्याची भीती असते. त्यासाठी व्यवस्थित तेलामध्ये वडे सोडून घ्यायचे. इथे तेल गरम करून घेतलेलं आहे आपण आणि व्यवस्थित त्यामध्ये आपल्याला एक एक करत वडा सोडून घ्यायचा. पहिलीच बॅच असल्यामुळे इथे मी 2च वडे तुम्हाला सुरुवातीला तळून दाखवत आहे आणि इथे वडे तेलामध्ये टाकत असताना तेल छान कडकडीत गरम करून घ्यायचं आणि नंतर आपल्याला मध्यम आचेवरच हे वडे तळून घ्यायचे आहेत. त्यामुळे तुमचे वडे छान आतून फुलल्या तर जातातच, पण वडे कुरकुरीतही होतात. तर आता वड्यांना छान रंग आलेला आहे. आता हे वडे आपण काढून घेणार आहोत. तर वड्यांचं व्यवस्थित तेल झारून घ्यायचं आणि ते वडे काढून घ्यायचे. तर इथे बघू शकता की ती वडे छान फुलल्या गेलेले आहेत म्हणून. तर छान दुप्पट हे वडे फुलल्या जातात तुमचे. आता हे आपण एका मोठ्या झाऱ्यावर काढून घेणार आहोत आणि तुम्हाला याचा रंगही दाखवते आणि नंतर वडा तुम्हाला तोडूनही दाखवते. तर हे आजचा आवाज ऐका. तर आहे ना अगदी कुरकुरीत असा झालेला वडा. तर आता याचा रंगही तुम्ही बघून घेऊ शकता. याला रंग किती छान आलेला आहे. अगदी इन्स्टंट हा मेदूवडा आपण तयार केलेला आहे. दुसरी बॅचही मी तळून घेते आणि दाखवते तुम्हाला. तर इथे आपले सर्वच वडे तळून तयार झालेले आहेत करून. तर इथे वड्यांना एकसारखा असा रंग आलेला आहे आणि इन्स्टंट मेदूवडा असल्यानंतरही तुम्ही बघू शकता किती छान फुलल्या गेलेला आहे. घाईच्या वेळीत काहीतरी तुम्हाला झटपट असं करायचं असेल नाश्त्यासाठी तर नक्कीच ही रेसिपी तुम्ही करू शकता. बघा किती छान तयार झालेले आहेत आणि तुम्हाला तोडूनही दाखवते, म्हणजे वडा आतूनही किती हलका झालेला आहे ते तुमच्या लक्षात येईल. तर बघा इथे किती पोकळ असा वडा झालेला आहे आणि अजिबातही वडे तेलकट होत नाहीत. मी तुम्हाला वडा तळण्याची जी पद्धत सांगितलेली आहे, तेलाचं तापमान कसं ठेवायचं, तर त्यामुळे तुमचा वडा अजिबातही तेलकट होणार नाही. आणि आता वडा आपण सर्व करूया. तर बघितला ना तुम्ही वडा किती छान तयार झालेला आहे म्हणून. तर आता सर्व करूया आधी. तर तुम्हीसुद्धा मंडळी नक्की ही रेसिपी ट्राय करून बघा. नाश्त्याला काय करावं सुचत नसेल किंवा घाईच्या वेळी अचानक पाहुणे मंडळी आले असतील तर त्यांचाही नाश्त्याचा प्रश्न असेल तर नक्कीच ही रेसिपी उपयोगी पडणारी आहे. आणि तुम्ही रेसिपी केल्यानंतर तुमची रेसिपी कशी झाली हे सुद्धा कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. रेसिपी आवडल्यास एक लाईक करून चॅनललाही सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा लवकरच एखाद्या छानशा रेसिपीसोबत आपण भेटूया. तोपर्यंत धन्यवाद.